नागपूरमधील बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला। प्लांटमध्ये काम सुरू असताना संजय गुलाबराव आडे हा तेथील रिकामे खोके ठेवायला निघाला होता। काही अंतरावर जात नाही तोच त्याला स्फोट झाल्याचा आवाज आला। त्याने लगेच मागे वळून पाहिले असता काही अंतरावर असलेली पॅकेजिंग इमारत जमीनदोस्त झाली होती। हे दृश्य पाहून त्याला काहीही सुचत नव्हतं। तो कसाबसा ऑफिसकडे गेला। तो पूर्ण वेळ घाबरलेल्या अवस्थेत बसून होता। दैव बलवत्तर होतं म्हणून जीव वाचला। या एका कारणाने मी सुखरूप आहे अशी भावना संजय आडे यांनी व्यक्त केली। बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात ज्या 9 कामगारांचा मृत्यू झाला त्यातील एक आरती सहारे ठरली। ती अभ्यासात हुशार होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ती इयत्ता 12वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकली नाही। 12वी उत्तीर्ण होताच ती गावापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलर ग्रुपच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून रुजू झाली। तिचे वडील निळकंठराव हे पूर्वी शेळ्या चरायला नेण्याचं काम करायचे। त्यांचा दिवसाकाठी 100 रुपये रोजी मिळायची। काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षघाताचा अटॅक आला, त्यामुळे ते कुठलेही काम करू शकत नाहीत।